मित्रहो, मनपूर्वक नमस्कार। आज आपल्या सर्वांसोबत एका पुस्तकाच्या बाबतीत बोलायला आलेलो आहोत। वाचन कमी झालं, आता वाचायला वेळ मिळत नाही, अशा काळात मात्र आपल्या सर्वांच्या पुढे आता एक पुस्तक आलेलं आहे। त्या पुस्तकाचं नाव आहे प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा। नेर जिल्हा यवतमाळ येथील संतोष अरसोड हे गाडगेबाबांचे वारसदार, मी त्यांना वारसदारच म्हणेल, कारण मी हे मानणारा माणूस आहो की महापुरुषांचा वारसा हा रक्ताच्या थेंबातून नाही तर विचारांच्या धमन्यातून वाहत असतो। संतोष अरसोड यांच्या प्रत्येक धमनीत, यांच्या प्रत्येक विचारात, यांच्या लेखणीतील प्रत्येक शब्दात गाडगेबाबांसारख्या प्रबोधनकार क्रांतिकारी संतांचा वारसा मला दिसायला लागतो। हे पुस्तक असं आहे की गेल्या 2 दिवसात 189 पानाचं हे पुस्तक एका दमात वाचून मी काढलं आणि तुम्हीही वाचाल तर ते एकाच वेळी तुम्ही वाचाल। गाडगेबाबा कोण होते? गाडगे महाराज हातात खराटा घेऊन गावाच्या वाटा झाडणारे किंवा संध्याकाळी कीर्तन करणारे कीर्तनकारच नव्हते, तर ते एक समाजशास्त्रज्ञ होते, ते मानसोपचार तज्ञ होते, ते माणसांच्या वेदना जाणून त्याच्यावर शस्त्रक्रिया कशी करावी हे समजणारे समाजशास्त्रज्ञ होते। हा व्यापक आणि वेगळा विचार संतोष अरसोड यांनी अत्यंत सुंदरपणे लिहिलेला आहे। पुण्यातील मनोविकास प्रकाशननं त्यांचं हे पुस्तक प्रकाशित केलं। मित्रहो, गाडगेबाबांना समजून घेण्यासाठी, अनाथाच्या जीवनात स्वर्ग फुलवणाऱ्या या माणसाचं जीवन समजण्यासाठी, कार्यकर्त्याची दृष्टी घेऊन, विचारवंताची लेखणी घेऊन आणि प्रतिष्ठित माणसांच्या बाजूला जाऊन एका कार्यकर्त्याच्याच दिशेचं काळीज घेऊन अत्यंत योग्य आणि अत्यंत सरळ, प्रभावी आणि सहजपणे मांडणी संतोष अरसोड यांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे। हे पुस्तक नितांत सुंदर आहे। वाचत असताना 2-4 वेळेला डोळे पुसून अश्रू आवरण्याची वेळ आली, तेव्हा शब्द धुसर झाले, पण गाडगेबाबा अधिक स्पष्ट होत गेले। आपण सर्वांनी निश्चित वाचा। पुन्हा एकदा सांगतो।